हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर ना, आज तुम्हाला छानपैकी ना, आमच्या इथली जी काही शेवंती होती व्हाईट कलरची ती तुम्हाला मी दाखवली. पण आमच्या शेजारच्यांच्या इथे छानपैकी ना, येलो कलरची मस्तपैकी बहरली आहे शेवंती आणि खूप छान बहरली आणि फुलंसुद्धा खूप सारी आलेली आहेत. तर तुम्हाला ते दृश्य बघायला खूप आवडेल आणि खूप सारी फुलं आली आहेत आणि तुम्हाला माहिती आहे, की ह्या सीझनमध्ये खूप सारी फुलं येतात शेवंतीची. त्यातला हा एक म्हणजे कलर आहे. तर तुम्हाला बघायला खूप आवडेल. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवूया आणि आता मार्गशीर्ष महिना वगैरे चालू आहे तर ही फुलं वगैरे खूप वापरात येतात. सो तुम्हाला नक्की आवडेल आणि आमच्या इथेच त्यांची बाग आहे तर त्या बागेमध्ये शेवंती लावलेली आहेत आणि पूर्ण सगळीकडून फुलं आलेली आहेत. सो तुम्हाला व्हिडिओ बघा, नक्की आवडेल. तर चला दाखवते तुम्हाला आणि आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर चला दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकताय बघा किती छानपैकी आलेली आहे बघा आणि खूप मोठ्यातली आहे ही शेवंती आणि कलर बघा किती मस्त आहे. तर ही फुलं खूप आधी आली त्याच्यामुळे ह्यांचा जो कलर आहे ना तो एकदम येल्लोइश झाला आहे आणि आत्ता जी फुलत आहेत ना तर ही आहेत खूप भारी आहेत बघा. तर ही फुलं जी आहेत ना शेवंतीची मी आधी पण आमच्या इथे तुम्हाला दाखवली होती व्हाईट कलरची. तर ही आहेत पिवळ्या कलरची. सो बघू शकता किती मस्त आहे बघा एकदम. फुलं बघा केवढी मोठी-मोठी आहेत आणि सगळी पसरट आहेत. नाहीतर काय-काय फुलं एका साईडने पाकळ्या असतात आणि एका साईडने पाकळ्या नसतात. तर साईज पण तुम्ही बघू शकता केवढी मोठी साईज आहे बघा आणि जी आपल्याकडे बाजारामध्ये वगैरे येते ना, ती शेवंती वेगळी, ती बाजारी आणि ही गावठी शेवंती आहे मस्तपैकी बघा. फुलं बघा किती छान आहेत एकदम आणि मोठी-मोठी फुलं आहेत आणि अजून कळ्या वगैरे पण बघा येतात त्यांना. तर अशा छानपैकी मस्तपैकी ही शेवंती तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर ही शेवंती आहे ना, आमच्या शेजारच्यांच्या इथे आहे बागेमध्ये. तर म्हटलं चला आणि नुकतीच माझी नजर गेली, बघितली तरी बघा किती मस्त फुलं आलेत बघा. तर ही कुंड्यांमध्ये सुद्धा होते, पण ही ना बागेमध्ये लावलेली आहे. त्याच्यामुळे जमिनीमध्ये कोणतंही जरी झाड तुम्ही लावलंत, तरी ते छान होतं आणि मजबूत होतं आणि त्याचं जे येणारं जे काही फळ असेल, फूल असेल, ते खूप छान येतं, जोरावरती येतं. तर ही बघा मस्तपैकी छान अशी मस्तपैकी हिरवीगार फुलं आलेली आहेत आणि आत्ता मार्गशीर्ष महिना चालू आहे. तर ही फुलं मस्तपैकी काढली जातात आणि देवाला म्हणजे जे काही आपल्याकडे गुरुवार असतो त्या दिवशी छानपैकी वापरली जातात देवाच्या पूजेसाठी. तर ही बघा सगळीकडे आली आहेत, कळे पण आहेत हे बघा वरती. तर इथे तुम्ही बहर बघू शकता किती बहर आलाय बघा. खूप म्हणजे खूप बहर आला आणि मेन म्हणजे ना, जशी जास्वंदी असेल किंवा अजून काही जी फुलं असतील ना, ती जास्ती काळ राहत नाही. पण शेवंती अशी आहे ना, ती 8 दिवस पण फुलं राहतात चांगली आणि ही बघा झाडावरती छानपैकी ना फुलं तशीच राहिलेली आहेत एकदम बघा. सो मी वरून पण दाखवते तुम्हाला, पण इथून पण बघा किती मस्त वाटते आणि बांध आहे हा. तर ही बांधावरनं पूर्ण ना खाली अशी आलेली आहे, म्हणजे आमच्याकडे ओतमणे वगैरे म्हणतात. तर ओतमले पूर्ण बघा. तर लांबून बघा एक नंबर सीन दिसतो. लांबून बघा किती मस्त दिसतंय आणि आता बघा काय-काय फुलंसुद्धा कळ्यासुद्धा येत आहेत. त्याच्यामुळे ना ही सगळी आधीची फुलं आलेली आहेत. आता ही काही दिवसांनी पूर्ण पाकळ्या गळून जातील आणि बघूया आपण बियाला वगैरे नेऊया. अजून फुलं झाली नाहीत चांगली. छानपैकी झाली की बियाला पण नेऊया काढून. तेव्हा बघू आपण रुजतात की नाही. तर मी तुम्हाला वरून पण दाखवते आणि कळ्या पण दाखवते. आता काय-काय कळ्या ना उमळत आहेत त्या पण दाखवते. तर इथे बघा ही जी फुलं आहेत ना, हे ना बरेच दिवस झाले त्याच्यामुळे आता ना ही गळून जाणार आणि ही बघा ही फुलं ना आता नुकतीच येत आहेत. हे बघा पाकळ्या बघा कशा येतात. एका साईडने मोठ्या, एका साईडने छोट्या. पण दिसायला एक नंबर दिसत आहेत कारण की हाच बहर असतो. या थंडीमध्ये अशी छानपैकी फुलं येतात. तर शेवंतीला पण बघा किती छान बहर आलेला आहे. ही जसे-जसे दिवस वाढत जातात ना झाडावरची फुलं तशी ही शेड कमी-कमी होत जाते आणि ही शेड बघा. ही नुकतीच फुलं आलेली आहेत त्याच्यामुळे हिची शेड एकदम मस्त दिसते आणि ही शेड बघा आणि जसे दिवस जास्ती झाले ना की पूर्ण पांढरे होऊन जातात ही जे पाकळ्या आहेत ना पूर्ण पांढऱ्या होऊन जातात. तर आता पूर्ण डार्कमध्ये आहेत. सो वरून पण दाखवते तुम्हाला. हे बघा कळ्या बघा किती आल्यात. सगळा बहर आलेला आहे. सो मस्तपैकी बघा ना दिसायला खूप छान वाटतं आहे आणि आमच्याकडे पण अशीच फुलं होती. पण सगळ्यांनी नेऊन ना त्याच्यात काय राहिलीच नाही कारण की सगळी एकदा नेली ना की ती राहत नाही, मरून पण जाते त्यातली. तरी बघा मस्तपैकी. तर इथे बघू शकते बघा ही बाग आहे पोपळींची वगैरे. तर त्याच्यातच ना ही सगळी फुलं लावलेली बघा शेवंती मस्तपैकी. तर इथून बघू शकते बघा ही आहे ती पूर्ण शेवंती आणि बघा फुलं पण किती छान आली आहेत. तर हे बघा कळ्या आता नुकत्याच यायला लागल्या आहेत आणि छानपैकी बघा तुम्हाला मी दाखवते.
हे जे अशी रोपं असतात नाही बघा छोटी छोटी, ही जरी काढून तुम्ही लावलीत ना तरी शेवंती छान होते. मोठी रोपं नाही लावायची, छोटीच रोपं लावायची. आणि यांना ना साईडने ढिऱ्या फुटतात, त्याच्यामुळे ना छानपैकी ना ही बघा अशा छोटी छोटी रोपं असतील ना ती लावायची. तर अशा पद्धतीने छानपैकी बघा मस्तपैकी एकदम बहरले बघा. सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता प्रत्येकाच्या घरासमोर कुंडीमध्ये वगैरे जी काही शेवंती असेल ना ती फुललेली तुम्हाला बघायला मिळेल. तर हा जो नजारा आहे तो तुम्हाला नक्की आवडेल, कारण की खूप छान बहर आलेला आहे आपल्या शेवंतीला. आमच्या साईडच्यांच्याच इथल्या बागेमध्ये आहे शेवंती बघा. सो चला, असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.